कल्याणमधील उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। या नदीला प्रदूषणमुक्त करा या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून नदीच्या प्रवाहात बसून माजी नगरसेवकांनी उपोषण सुरू केलंय। मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम गेली 8 वर्षांपासून उल्हासनगरमधील नदीमध्ये झालेल्या प्रदूषणाच्या बाबतीत पाठपुराव्यासह आंदोलन करतायत। मात्र आता कुठे त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यात आले। या आंदोलनाची दखल घेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बैठक घेत नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत। येत्या पर्यावरण दिनी या प्रदूषण मुक्तीच्या मोहिमेची घोषणा करू, त्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद केली जाईल, असं नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी सांगितलंय। आंदोलनाची जी धाकत आहे किंवा त्यांचे जे विचार आहे तो एकदम चांगला विचार आहे। म्हणजे ती नदी स्वच्छ व्हावी जेणेकरून कल्याण डोंबिवलीच्या जनतेला चांगलं पाणी मिळावं, हा असे करणारे विचार करणारे कमी लोक असतात ना। मग आता नितीन निकम इथं उभा आहे पाण्यात, त्यांचे सहकार्य उमेश बोरगावकर असतील, श्री घाणेकर असतील, हे सर्व लोक जी आहेत ते कुठेतरी याच्यातून मार्ग काढावा। काल खासदार साहेबांनी हे करून बाबा त्यांना भेटून या आणि आपल्याला 3 वाजता मीटिंग करायची, त्या पद्धतीने एकदम सकारात्मक बैठक झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।